नमस्कार, जय गणेश. या व्हिडिओमध्ये आपण गाभारा डिझायनिंग, देवीचा मुखवटा आणि त्याचे स्टँडची असेंब्ली बघणार आहोत. आपला हा स्टँड मागच्या व्हिडिओमध्ये बनवून झालेला आहे. आता आपण त्यावर डिझायनिंग करणार आहे. सर्वप्रथम आपण त्यावर देवीचा स्टँड फिक्स करून घेणार आहे. ते करण्यासाठी जो आधी स्टँड बनवलेला आहे तो घ्यायचा आहे. त्याला अशा प्रकारे उभा पकडून मार्करने आपल्या मेन स्टँडच्या बेसवर चौकोन ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्याप्रमाणे आपण मागच्या बाजूचा पुठ्ठा कापून घेणार आहे. हा स्टँड आपण मागच्या बेसवर आलेल्या उभ्या पट्टीवर लावणार आहे. देवीचा स्टँड हा आपण पुढून पकडून मागच्या बाजूने पट्टीवर खिळ्याने ठोकून घेणार आहे. यासाठी आपण 3 खिळे ठोकून मागच्या स्टँडला अटॅच करणार आहे. सर्व खिळे ठोकून झाल्यावर एकदा खात्री करून घ्यायची आहे की हा स्टँड हलणार नाही. गाभारा चांदीसारखा दिसण्यासाठी आपण कलरच्या ऐवजी अशा सिल्वर शीट लावणार आहे. अशा सिल्वर शीट आपल्याला जवळपास 20 ते 25 लागणार आहेत. या शीटला आपण मागच्या बाजूने फेविकॉल लावून त्या गाभाऱ्याच्या भागावर पेस्ट करणार आहे. शीट पेस्ट करत असताना त्याला व्यवस्थित सर्व बाजूने प्रेस करून घ्यायचे आहे, जेणेकरून एअर बबल राहणार नाही आणि शीट सुद्धा प्लेन दिसेल. हे करत असताना शीटच्या एजेसला थोड्या वेळासाठी आपण मास्किंग टेप सुद्धा लावणार आहे, जेणेकरून ते निघणार नाही. आता सर्व स्टँडला शीट लावून झाल्यावर जिथे जिथे गॅप दिसत आहे त्या भागाला आपण त्याच सिल्वर शीटचे पॅचेस लावणार आहे आणि त्यांना सुद्धा थोड्या वेळासाठी मास्किंग टेप लावणार आहे. हे सर्व करून झाल्यावर त्या शीटला व्यवस्थित वाळून द्यावे, म्हणजे शीट कुठूनही निघणार नाही आणि सर्व व्यवस्थित दिसेल. यानंतर आपण देवीचा मुखवटा स्टँडच्या पुढे ठेवणार आहे आणि आपण जे मुखवटा बनवताना तार मागे काढले होते ते त्या स्टँडला जॉईन करणार आहे. हे करत असताना मुखवटा सरळ पकडून मगच तारेला मागून पिळे मारायचे आहे. एकदा आपला मुखवटा नीट बसवल्यावर आपण मुकुट लावायला घेणार आहे. मुकुटला सुद्धा तारेने मागे जॉईन करायचे आहे. त्यासाठी जेव्हा आपण मुकुट जॉईन करताना मध्ये जो गॅप राहतोय त्यामध्ये फोम शीट लावायची आहे आणि त्याला मागून तारेने पिळे मारायचे आहे. आता देवीच्या मुखवट्याला टचअप करून घ्यायचे आहे. ज्या ज्या भागांमध्ये गॅप दिसत आहे त्या भागाला व्हाईट पेपर लावून त्यावर कलर देऊन घ्यायचे आहे. हा आपला फायनल टचअप असणार आहे, त्यामुळे जिथे जिथे गॅप दिसेल तिथे तिथे भरून काढायचे आहे. चेहऱ्याचा टचअप झाल्यावर आपण देवीचे डोळे फिक्स करणार आहोत. देवीचे डोळे आपण ग्लू गनने चिटकवणार आहे. डोळे चेहऱ्याला लावल्यावर आपण बाजूने सुद्धा ग्लू लावणार आहे. आता जिथे जिथे कलर कमी दिसत आहे तिथे तिथे कलरचा टचअप करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला गाभारा आणि देवीचा मुखवटा फिक्स करून झाला आहे. पुढच्या भागामध्ये आपण देवीला साडी कशी नेसवायची हे बघणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.